नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला आजच्या या भागाला सुरुवात करूयात. आरोहीला पण हेच हवं होतं. ती पण त्यांचं बोलणं ऐकून खुश झाली. बरं झालं, गावावरून परत येईपर्यंत तरी त्या खडूसचं तोंड पाहण्याचा विषय येत नाही. आल्यानंतर पुढचं पुढे पाहून घेता येईल. आरोही आपल्याच मनात विचार करत होती. तन्वी पण खुश झाली. तिला पण आरोही सोबत अजून गप्पा मारायच्या होत्या. बरं, जातो आम्ही आता, तुम्ही दोघे पण झोपा आता, असं म्हणत त्या दोघेही बाहेर निघाल्या. तितक्यात सुमित्राला काहीतरी आठवलं म्हणून त्या पुन्हा माघारी वळाल्या. काय ग काकू, अजून काही सूचना आहेत का? तन्वी सुमित्राला परत येताना पाहून म्हणाली. आरोही, तुला सकाळी लवकर उठावं लागेल. उद्या सकाळी तुला किचनमध्ये एखादा गोड पदार्थ बनवायचा आहे. आपल्याकडे तशी पद्धत आहे. म्हणजे नवीन नवरीनं लग्नाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी किचनमध्ये काहीतरी गोडधोड बनवून सर्वांचं तोंड गोड करायचं असतं. हो आई, मी उठेन लवकर, आरोही म्हणाली. मग त्या दोघींनाही झोपायला सांगून सुमित्रा निघून गेली. इकडे श्रीधरराव प्रशांतच्या रूममध्ये आले. त्याला सांगायला, प्रशांत, तुला आणि आरोहीला 2 दिवसांनी गावी जायचंय. गावदेवीचे दर्शन घेऊन या आणि मग तुमच्या सुखी संसाराला तुम्ही सुरुवात करा. प्रशांत शांतपणे सर्व ऐकत होता. नाही म्हटलं तरी मोनिकाला पाहिल्यापासून, तिला भेटल्यापासून ती त्याला आवडली होती. पण त्यानं तिला तसं सांगितलं नव्हतं. त्यावेळी तो तिला बोलू शकला नाही. पण मोनिका अशी वागेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. अरे काय झाले रे प्रशांत, मी इथे तुला काहीतरी सांगतोय आणि तू कसल्याच विचारात हरवून गेलायस? श्रीधरराव त्याच्याकडे पाहत प्रश्नार्थक नजरेनं विचारू लागले. हा बाबा, काय म्हणालात तुम्ही? तो आपल्या विचारातून बाहेर येत म्हणाला. अरे मी म्हणालो, 2 दिवसांनी तुला आणि आरोहीला गावदेवीच्या दर्शनाला गावी जायचंय. आणि गावदेवीचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्याकडे नवीन नवरा नवरी एकत्र येत नाहीत. ते एका वाक्यातच सर्व बोलले. अहो बाबा, हे काय बोलताय? मी आणि आरोही एकत्र? तो बोलता बोलता मध्येच थांबला. प्रशांत अर्धवट बोलून मध्येच थांबला. त्यामुळे श्रीधररावांचा गैरसमज झाला. अरे गावावरून येईपर्यंत तुला तिच्यापासून लांब राहायचंय, ते त्याला समजावण्याच्या सुरात म्हणाले. अहो बाबा, मला समजलं ते, तो त्याच्या बाबांकडे न पाहताच म्हणाला. त्यानंतर मग सर्वजण आपापल्या खोलीत जाऊन झोपले. आरोही आणि तन्वी बराच वेळ गप्पा मारत होत्या आणि मग रात्री उशिरानं दोघेही झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी मग सकाळी आरोही जरा उशिरानंच उठली. ती शेजारी झोपलेल्या तन्वीला आश्चर्यानं पाहत होती. ती अजूनही झोपेत असल्यामुळे कालचा प्रकार पूर्णपणे विसरून गेली होती. अरे मी इथे कुठे? ती डोळे चोळत स्वतःच्या मनाला विचारत होती. कधीतरी असं होतं ना, आपण आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या घरी आपण जातो राहायला आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठल्यावर आपल्याला वाटतं आपण आपल्याच घरी आहे. आजूबाजूच्या वस्तू पाहून आपण अचानक गडबडून जातो, पण क्षणातच आपल्याला सर्व लक्षात येतं. असाच प्रकार आरोहीच्या बाबतीतही घडला. ती पुन्हा आपले डोळे चोळून उघडून तिने एकदा सर्वत्र नजर फिरवली आणि आता ती चांगलीच जागी झाली. तिला काल काय काय झालं ते सर्व आठवलं आणि तिने स्वतःच्याच डोक्यात टपली मारून घेत, आरोही, तू तर वेडपटच आहेस, असं म्हणत तिनं घड्याळ पाहिलं. अरे बापरे, मला आईने लवकर उठायला सांगितलं होतं. काय हे आरोही, किती बावळट आहेस तू. पहिल्याच दिवशी सासूबाईंवरती काय इम्प्रेशन पडेल तुझं? ती पटकन उठून बाथरूममध्ये गेली. आंघोळ वगैरे आवरून पटकन बाहेर आली. तितक्यात तन्वी पण डोळे चोळत उठली. तिनं आरोहीला गुड मॉर्निंग म्हटलं. आरोहीनं देखील तिला गुड मॉर्निंग विश करून पटकन खाली जायला निघाली. मॅडम, आत्ता उठला आहात का? रात्री तुमच्या सासूबाईंनी काय सांगितलेलं ते विसरून गेलात वाटतं, तन्वी आरोहीची मजा घेत म्हणाली. तन्वी, अगं तू तरी मला लवकर उठवायचंस ना. चल मी जाते खाली, तू आवर, असं म्हणत आरोही खोलीतून पटकन बाहेर पडली. अगं हळूहळू पडशील बघ, तन्वी पाठीमागून हसून तिची मजा घेत होती. आरोही झरझर जिन्यावरून उतरून खाली आली तर सर्वजण नाश्ता करायला टेबलवर बसले होते. सुमित्रा आरोहीकडे पाहत म्हणाल्या, गुड मॉर्निंग बेटा, झोप झाली ना? तिनं होकारार्थी मान डोलावली. चल आपण किचनमध्ये जाऊयात. आरोही सुमित्राच्या पाठीमागे चालत किचनमध्ये आली. बापरे, किती मोठं किचन आहे. आमच्या घराचा हॉल पण याच्यापेक्षा लहान आहे.
ती किचनमध्ये सर्वत्र नजर फिरवत तोंडातल्या तोंडातच पुटपुटली. आरोही, काय बनवणार आहेस? काही ठरवले का? सुमित्रा म्हणाली. आई, तुम्हीच सांगा ना, मी काय बनवू? ती अडखळत म्हणाली, कारण तिनं काय बनवायचं ते ठरवलं नव्हतं. अगं, मी कसं सांगू तुला? तुला जे काही छान बनवता येत असेल ना ते बनव. त्या तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आई, शिरा बनवू का? ती सुमित्राकडे पाहून प्रश्नार्थक नजरेनं विचारत म्हणाली. चालेल, बनव शिरा. सुमित्राने तिला शिरा बनवायचं साहित्य काढून दिलं आणि बाहेर गेल्या, कारण तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून त्या सर्वांसोबत जाऊन बसल्या. बाजूला रखमाबाई होत्याच. त्या आरोहीकडे पाहत म्हणाल्या, ताईसाहेब, काही लागलं तर सांगा मला, म्हणजे मी सांगते तुम्हासनी. अहो मावशी, मला ताईसाहेब वगैरे बोलू नका, मला आरोहीच म्हणा. ती रखमाकडे पाहून गालात हसत म्हणाली. बरं बाई, आरोही म्हणेन. मग त्या पण तिच्याकडे पाहून हसल्या. थोड्याच वेळात आरोही आणि रखमा शिरा घेऊन बाहेर आल्या. सर्वांना त्या दोघींनी शिरा वाढला. दादासाहेब आरोहीकडे पाहत म्हणाले, पोरी, आधी आजीला तुझ्या हातचा शिरा नेऊन दे. हो म्हणत आरोही आजीच्या रूमच्या दिशेने गेली. दरवाजा पुढे लोटला होता. आरोहीनं तो आतमध्ये ढकलला आणि आजीच्या रूममध्ये गेली. आजी त्यांचं आवरून नुकत्याच बसल्या होत्या. ये ग पोरी, काय बनवलंयस गोडाचं? आजी आरोहीला आलेलं पाहून म्हणाल्या. आजी, शिरा बनवलाय. तुम्हाला आवडतो का? आरोही म्हणाली. हो ग, मला तर खूप आवडतो शिरा, आजी म्हणाल्या. घ्या मग, गरम गरम खाऊन घ्या. ती प्लेट पुढे करत म्हणाली. आजी अगदी आवडीने शिरा खात होत्या, पण प्लेटमध्ये अचानक तोंड वाकडं करत त्यांनी प्लेट खाली ठेवली. आजी, काय झालं? शिरा चांगला नाही झाला का? आरोही आजीच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून दचकत बोलली. तूच खाऊन बघ कसा बनवलायस तो. असा शिरा कोणी बनवतं का? आजी म्हणाली. आणि आता मात्र ती थोडी घाबरली. अशी बघतेस काय? खाऊन बघ कसा केलाय. हो हो, बरं खाते. असं घाबरून बोलत तिनं एक घास खाऊन पाहिला तर शिरा छान झाला होता. मग आजी अशा का बोललाय? तितक्यात आजी हसून म्हणाल्या, कशी मजा केली एका मुलीची. छान झालाय शिरा पोरी, तुझ्या हाताला चव आहे बघ. आजी तिच्याकडे पाहून कौतुकानं म्हणाल्या. आजी, मी किती घाबरले होते हो. ती लांब श्वास घेत म्हणाली. अगं असंच तुझी जरा गंमत करून पाहावी म्हटलं, आजी हसत म्हणाल्या. त्यानंतर ती पण हसत आजीला नमस्कार करून बाहेर आली. इकडे तोवर रखमानं सर्वांना शिरा वाढला. दादासाहेब, सविता, श्रीधर सर्वांनी शिऱ्याचा एक एक घास खाल्ला. अप्रतिम, खूप छान बनवलाय शिरा, दादासाहेब आरोहीकडे पाहत म्हणाले. सर्वच जण आरोहीने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करत होते आणि श्रीधरराव पण म्हणाले, आरोही, उत्तम झालाय शिरा. मग आरोहीनं दादासाहेबांना आणि श्रीधररावांना वाकून नमस्कार केला. दोघांनीही तिला गिफ्ट दिलं. तितक्यात तन्वी तिचं आवरून खाली आली. ए तन्वी, तू पण कर ना नाश्ता. आणि आरोही, तू पण बस ग नाश्ता करायला. सुमित्रा त्या दोघींना बसायला सांगत म्हणाल्या. प्रशांत काही अजून आला नव्हता. आरोही सर्वांच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत खुर्चीत बसली. तितक्यात तन्वी तिची मस्करी करत म्हणाली, आरोही, दादा जिमला गेला असेल, तुला तो येईपर्यंत थांबायचं असेल तर थांबाई. काय ग तन्वी, गप्प बस आता. आरोही तिच्यावर मोठे डोळे करत म्हणाली. दोघी पण मग आता नाश्ता करायला बसल्या. त्या दोघींचा नाश्ता होतच आला होता तोवर समोरून प्रशांत येताना आरोहीला दिसला. त्यानं जिम करून चांगली बॉडी कमावली होती. तो समोर दिसताच पटकन तिनं दुसरीकडे नजर वळवली. तो भरभर चिन्ह चढवून वर गेला. आरोहीचा आणि तन्वीचा नाश्ता करून झाल्यावर त्या दोघी थोडा वेळ गप्पा मारत बसल्या. तितक्यात श्रीधरराव आरोहीकडे पाहत म्हणाले, आरोही, तुझं कॉलेज कधीपासून सुरू होणार आहे? आहे अजून वेळ, अजून 1 महिन्यानंतर कॉलेज सुरू होणार आहे, आरोही म्हणाली. मग ठीक आहे, बाबा कसला तरी विचार करत म्हणाले. तितक्यात प्रशांत त्याचा आवरून खाली आला. मॉम, नाश्त्याला काय आहे, मला नाश्ता दे, असं म्हणत तो खुर्चीवर बसला. सुमित्रा त्याला नाश्ता वाढत होत्या तेवढ्यात ऋत्विक प्रशांतकडे पाहत त्याला म्हणाला, दादू, आता आईला नाश्ता नाही मागायचा, आरोही बहिणीला नाश्ता वाढायला सांगायचं बरं का. प्रशांतने त्याच्याकडे रागात पाहिलं तसा ऋत्विक पण
खाली पाहून गालात हसत नाश्ता करू लागला. आरोही पण थोडी बावरून ऋत्विककडे पाहत होती. तन्वी चल ना, आपण बंगला पाहूयात. ती तिथून सटकण्याच्या हेतून तन्वीकडे पाहत म्हणाली. हो चल, असं म्हणत तन्वी पण उठली. तन्वी आधी तिला टेरेसवर घेऊन गेली. टेरेसवरती अनेक फुलझाडं लावली होती. गुलाब, मोगरा, जास्वंद, बरीच छोटी छोटी होती. ती सर्व कुतूहलानं पाहत होती. त्यानंतर त्या दोघीही बंगल्यात आल्या. एकूण 16 बेडरूम्स होत्या. वरती 15 बेडरूम्स होत्या आणि त्या सर्व तन्वीनं आरोहीला फिरून दाखवल्या. त्यानंतर त्या दोघी खाली आल्या. किचनमध्ये किचन, देवघर आणि आजीची बेडरूम होती आणि भला मोठा आणि प्रशस्त असा आधुनिक पद्धतीनं डेकोरेट केलेला हॉल. तन्वी आधी तिला किचनमध्ये घेऊन गेली. किचन तर तिनं सकाळीच पाहिलं होतं. तिथून मग त्या दोघी देवघरात आल्या आणि तिनं देवाला नमस्कार केला. थोड्या वेळापूर्वीच सुमित्राने देवपूजा केली होती. धूप दीपांचा सुगंध दरवळत होता. देवघर पाहून आरोहीचं मन प्रसन्न झालं. मग तिथून त्या दोघी आजीच्या खोलीत आल्या. आजी त्यांचं आवरून पुस्तक वाचत बसल्या होत्या. त्यांनी आरोहीला आणि तन्वीला आत बोलवलं आणि त्या दोघी बराच वेळ आजीसोबत मग गप्पा मारत बसल्या. त्यानंतर त्या दोघी बाहेर आल्या आणि बाहेर भला मोठा प्रशस्त हिरव्या गार गवताचा लॉन होता. त्या दोघी पाण्याच्या फाउंटन जवळ आल्या आणि बराच वेळ तिथं गप्पा मारत बसल्या. आरोही, तुझं लग्न असं अचानक माझ्या दादाशी झालं. तू तर दादाला पाहिलंही नव्हतंस, तरीही मग तू कशी काय लग्नाला तयार झालीस? मला तर तुझं आश्चर्यच वाटतंय. एखाद्या पिक्चरमध्ये दाखवतात ना, त्याप्रमाणे तुझं आणि दादूचं लग्न लागलं. काल काका सांगत होते, ते ऐकायला मला खूप भारी वाटत होतं. पण तुझी पण होणाऱ्या नवऱ्याच्या बाबतीत काही स्वप्न असतीलच ना? म्हणजे बघ ना, प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या स्वप्नातल्या राजकुमाराचं छानसं चित्र असतं. आपण त्याला घेऊनच अनेक स्वप्न पाहतो. तसं माझा दादा प्रशांत एकदम हँडसम आहे बरं. तरीही तुझ्या अपेक्षांच्या चौकटीत बसतो का ग तो? तन्वी आरोहीकडे पाहून तिला प्रश्नार्थक नजरेनं विचारत म्हणाली. तनू, खरं सांगू का, बाबांच्या चेहऱ्यावरची आगतिकता मला पाहवली नाही ग. ते खूप मोठ्या संकटात सापडलेत हे मला समजलं आणि त्यामुळे त्यांच्या विनंतीचा मान राखून मी त्यांना या लग्नासाठी हो म्हणाले. पण ती बोलता बोलता मध्येच थांबली. पण काय? तन्वी म्हणाली. एक विचारू का आरोही? तन्वी पुन्हा आरोहीला प्रश्नार्थक नजरेनं म्हणाली. अगं बोल ना, अशी काय विचारतेस? आरोही म्हणाली. तुला प्रशांत दादा आवडतो का ग? म्हणजे खरं तर तुला अजून या गोष्टीवर विचार करायला वेळ मिळाला नसेल तरीही सांग ना तुझं त्याच्याविषयीचं मत. तन्वी म्हणाली. तनु सॉरी, पण मला ना तुझ्या या प्रश्नाचं उत्तर आता लगेच असं देता येणार नाही, कारण तो विचार अजून माझ्या मनातही आला नाही, आरोही म्हणाली. त्यानंतर मग बराच वेळ त्या दोघी गप्पा मारत बसल्या. आरोही तर बंगला पाहून खूपच खुश झाली. थोड्या वेळाने मग दोघीही आत आल्या. तोवर जेवण तयार झालं होतं. मग सर्वांनी मिळून जेवण केलं. दुपारच्या जेवणाला आजी पण बाहेर जेवायला येत असत. जेवण झाल्यावर थोडा वेळ मग गप्पा झाल्या आणि दादासाहेब आजीकडे पाहत म्हणाले, आई, येतेस का गावी आमच्यासोबत? कधी जात आहे? आजी दादासाहेबांकडे पाहत विचारत होत्या. अगं आई, आत्ताच निघतोय. बस झालं ना आता, गावाकडे देखील बरीच कामं खोळंबली आहेत. बरं ठीक आहे, तुम्ही जा, पण मला आता जास्त दगदग होत नाही रे, आजी तोंड बारीक करत म्हणाल्या. बरं नको येऊस, पण तब्येतीची काळजी घे, दादासाहेब आजीकडे पाहत म्हणाले. हो रे बाबा, तुम्ही पण काळजी घ्या, आजी सविता आणि दादासाहेबांकडे पाहून म्हणाल्या. त्यानंतर मग सवितानं आजीला नमस्कार केला. आजीनं सुखी राहा म्हणून आशीर्वाद दिला. मग सर्वांचा निरोप घेऊन सविता काकू आणि दादासाहेब गावी जायला निघाले. तन्वीनं आई बाबांना नमस्कार केला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवत दादासाहेब तिला म्हणाले, बाळा, अभ्यास कर आणि काळजी घे. आता तुला तर अजून एक घरातच मैत्रीण मिळाली आहे, दोघी पण छान अभ्यास करा. तन्वी पण मान डोलावत हो म्हणाली. मग आरोहीनं पुढं होऊन दोघांनाही नमस्कार केला. दादासाहेब आरोहीला आशीर्वाद देत म्हणाले, सुखी राहा आणि काळजी घे. दोघेही गावदेवीच्या दर्शनाला गावी या. काय रे प्रशांत, तिला घेऊन लवकर गावी ये बरं, दादासाहेब प्रशांतला बजावत म्हणाले. प्रशांतने पण मान डोलावत हो म्हणाला. ऋत्विक, अभ्यास कर आणि काळजी घे बरं, दादासाहेब ऋत्विककडे पाहत त्याला म्हणाले.
दादा, मी पण येणार आहे गावी. साधना आत्या दादासाहेबांकडे पाहत म्हणाली. येणार आहेस तर मग आत्ताच चल. दादासाहेब त्यांची मस्करी करत म्हणाले. नाही, प्रशांत आणि आरोही सोबत येते, साधना म्हणाली. आत्ता आली असतीस तर तुझी मला जरा कामात मदत झाली असती. नंतर तरी येणारच आहेस ना, मग आजच चल ना आमच्यासोबत. सविता साधनाकडे पाहून म्हणाल्या. आत्ता नको गं बहिणी, मी यांच्यासोबतच येते. बरं चला, आता आम्ही येतो श्री, असं म्हणून दादासाहेबांनी सर्वांचा निरोप घेतला आणि ड्रायव्हरनं गाडी स्टार्ट केली. सर्वांनी हात वर करून त्यांना निरोप दिला. सर्वजण घरात आले. घर खूपच मोकळं मोकळं वाटतंय. 1 महिना सर्वांसोबत एकत्र कसा गेला ते कळूनही आलं नाही. सुमित्रा सोफ्यावर बसत म्हणाल्या. बरं तुम्ही करा आराम, मी जरा ऑफिसला जाऊन येतो. श्रीधरराव सुमित्राकडे पाहून म्हणाले. हो, जा तुम्ही, सुमित्राही म्हणाली. थांबा बाबा, मी पण येतोय ऑफिसला, प्रशांत बाबांकडे पाहत म्हणाला. अरे, तुला काय वेडबेड लागले का? कालच तुझं लग्न झालंय आणि आज लगेच ऑफिसला निघालायस? तू आता 15 दिवस तरी ऑफिसला जायचं नाहीस, सुमित्रा प्रशांतला बजावून सांगत होत्या. काय 15 दिवस? आई, अगं घरी बसून वेळ जात नाही, बोर होतं, तो तोंड बारीक करत म्हणाला. प्रशांत, तुझी आई बरोबर बोलते, तू 15 दिवस ऑफिसला यायचं नाहीस, मी जातो, असं म्हणून श्रीधरराव ऑफिसला जायला निघाले. प्रशांत तोंड बारीक करत त्याच्या रूममध्ये निघून गेला. इकडे आरोही आणि तन्वी पण तन्वीच्या रूममध्ये गेल्या. त्यांचं कॉलेज आणि अभ्यासाविषयी बोलणं सुरूच होतं. सुमित्रा पण आपल्या खोलीत आराम करायला निघून गेल्या. सर्व पाहुणे मंडळी गेल्यामुळं आता घर एकदम मोकळं मोकळं वाटत होतं. सुमित्राचं तर सविता आणि दादासाहेब गेल्यापासून कशातच मन लागत नव्हतं. त्यांनी आपल्या मैत्रिणीला फोन लावला आणि थोडा वेळ मैत्रिणींसोबत फोनवर टाइमपास करत बसल्या. सुमित्रा फावल्या वेळात सोशल वर्क करत होत्या, त्यातून त्यांना आनंद मिळत असे. आता उद्यापासून आपलं काम सुरू करायचं असा विचार त्यांच्या मनात सुरू होता. पण नको, आरोही आणि प्रशांत गावावरून येईपर्यंत जरा ते काम बाजूलाच राहू द्यावं, असं त्यांचं मन त्यांना सांगत होतं. आणि हो, मला आरोहीशी पण जरा बोलायचंय. त्या मनातल्या मनात कसला तरी विचार करत बेडवर पडल्या होत्या. तर मग मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आता आरोहीशी नक्की यांना काय बोलायचं असेल, काय होईल इथून पुढे? आरोही आणि प्रशांत यांचं पटेल का? यावर तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.